अधिवेशनामध्ये देखील अनेक आपण अभिनंदनाचे ठराव घेतले, शेतकऱ्यांचे ठराव घेतले, कष्टकऱ्यांचे ठराव घेतले. या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचे आपण ठराव घेतले. अभिनंदनाचे देखील ठराव आपण या ठिकाणी केले. या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील आपण अभिनंदन केलं. करोडो रामभक्तांचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं. राम मंदिराचं आणि 370 कलम याचं त्यांचा देखील आपण अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यांचा देखील आपण अभिनंदनाचा ठराव मांडला. आणि त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री यांनी देखील सहकार क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवला. आणि तुम्हाला सांगायला मला या ठिकाणी आनंद वाटतो की जेव्हा आपला सहकार क्षेत्र, आपले ऊस पिकवणारे शेतकरी, साखर कारखाने अडचणीत आले त्यावेळेस सहकार मंत्री अमित शाह साहेबांनी 10,000 कोटीचं इन्कम टॅक्स माफ केलं. आणि सहकार क्षेत्रामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून अनेक बदल, अनेक निर्णय घेतले. त्यांचा देखील आपण अभिनंदनाचा ठराव केला. कारण त्यांनी 370 कलम मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हटवलं. ती देखील बाळासाहेबांची इच्छा होती. आताच संसद रत्न डॉक्टर आपले श्रीकांत शिंदे आणि आपले आप्पासाहेब बारणे या दोघांना संसद रत्न मिळालं. त्यांचंही आपण अभिनंदन केलं. म्हणजे आपल्या पक्षामध्ये, शिवसेनेमध्ये अशी रत्न आहेत की त्यांना संसदेचे पुरस्कारही मिळतात, विधानसभेतले पुरस्कारही मिळतात. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना सूचना आहे की जे असे पुरस्कार मिळतात याचं अनुकरण आपण लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आपण लोकांशी आपली नाळ जुळली आहे, लोकांशी आपली बांधिलकी आहे, ती जपण्याचं काम केलं, मुद्दे मांडले तर नक्कीच अशा प्रकारचे पुरस्कार आपल्या प्रत्येकाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. अशा प्रकारचं काम मला अपेक्षित आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय, जर बाळासाहेब असते, मगाशी कोणीतरी म्हणालं, बाळासाहेब असते तर राम मंदिर होताना 370 कलम हटताना त्यांनी पाहिलं असतं तर या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचं त्यांनी अगदी मुक्त कंठाने भरभरून स्वागत केलं असतं, त्यांचं अभिनंदन केलं असतं. परंतु जे वारसा सांगतात, एक शब्दही उच्चारण्याची हिम्मत त्यांनी दाखवली नाही. बाळासाहेबांचे विचार आणि वारसा आणि हिंदुत्व सांगण्याची तुमच्याकडे नैतिकता नाही, तुम्हाला अधिकार नाही. आणि म्हणून आज अनेक लोक इथं आलो तरी प्रवेश होत आहेत, नागपूरच्या अधिवेशनात गेलो तरी प्रवेश होत आहेत. 50 आमदार, 13 खासदार, नंतर इथं नीलमताई आहे, उपसभापती नीलमताई, आमच्या कायंदेताई, आणखी ते आमदार तो बजोरिया, दराडे आणि आणखी कितीतरी आमदार शिवसेनेमध्ये येत आहे. आले हजारो लोकप्रतिनिधी, नगरसेवक, जिल्हा परिषद, सगळे सदस्य आणि हजारो लाखो शिवसैनिक आज प्रत्येक जिल्ह्यातले शिवसेनेमध्ये काय येत आहे. कोणी गेला तो जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगला, गेला की तो गद्दार, गेला की तो कचरा. एक दिवस हेच कार्यकर्ते आणि महाराष्ट्र तुम्हाला कचऱ्यात जमा केल्याशिवाय राहणार नाही. हम दो हमारे दो, अशी परिस्थिती तुम्ही आत्मपरीक्षण करणार की नाही. हे सगळे का जात आहेत? कारण आम्ही शिवसेनेची, बाळासाहेबांची भूमिका घेऊन पुढे चाललो, बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन पुढे चाललोय. आज सर्वसामान्य माणसाला
मोठं करण्याचं काम बाळासाहेबांनी केलंय. इकडे मंत्री बसलेत, खासदार बसलेत, आमदार बसलेत, नेते बसलेत, आणि मी देखील मुख्यमंत्री म्हणून तुमच्या समोर उभा आहे. हे शिवसेनेचेच आशीर्वाद, बाळासाहेबांचेच आशीर्वाद, हे कदापि मला विसरता येणार नाही. हे शिवसेनेमध्येच घडू शकतं. आणि म्हणून तुम्ही सर्वसामान्य माणूस जेव्हा या राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्याला सर्वसामान्य माणसाची कदर, सर्वसामान्य माणसाच्या वेदना, सर्वसामान्य माणसाचे कष्ट त्याला माहीत असतात. आणि म्हणून आज आत्मपरीक्षण, आत्मचिंतन कुणी केलं पाहिजे हे आपण समजायला पाहिजे, पाहायला पाहिजे आणि त्यावर उपाय करायला पाहिजे. हे मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. मी एवढंच सांगतो की आज या महाराष्ट्रामध्ये मी जिथं जिथं जातो तिथं तिथं हजारो लोक रस्त्याच्या दुतर्फा का थांबतात? काय त्यांना वेळ जात नाही म्हणून? अगदी उशिरापर्यंत मी गणपतीत मुंबईत फिरलो, पुण्यात फिरलो, नाशिकमध्ये फिरलो. रात्री मुंबईमध्ये 3-3, 3:30, 4-4 वाजेपर्यंत का लोक थांबतात? जर आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं तर ते लोक थांबले असते. मुंबईमध्ये मी एक तुम्हाला किस्सा सांगतो. असे अनेक किस्से आहेत, अनेक घटना आहेत, अनेक प्रसंग आहेत. मी जाताना एका गणपतीच्या दर्शनाला एका गॅलरीमध्ये खाली एक वृद्ध महिला बसली होती, हातामध्ये ती काठी होती. मी पाहिलं, मी गणपतीचं दर्शन घेऊन आलो. वाजले होते 2:45 रात्रीचे. मी परत आलो. मला वाटलं आता त्या वृद्ध महिला गेल्या असतील.